मंडळी, सस्नेह, जय ज्योती, जय भीम, जय शाहू, जय जिजाऊ. नेहमीप्रमाणे आज मी कुठलाही कायदा किंवा कुठल्याही घटनेतलं कलम किंवा कुठल्याही वर्तमान परिस्थितीवरचं काही गंभीर भाष्य वगैरे घेऊन तुमच्यासाठी आलेली नाही आहे. आज जरा वेगळ्या विषयावरती आणि जरा मोकळ्या चकल्या गप्पा मारूया. आज जरा तुमच्या माझ्या जगण्यातले काही शुभ शकुन, अपशकुन, श्रद्धा, अंधश्रद्धा या कशा वाढीस लागतात, त्यातल्या गमती जमती काय आहेत त्या फक्त गमती जमती जरा समजून घेऊया. मंडळी, तुकोबाराय असं म्हणतात की नवसे सायसे पुत्र होती, तेथे काय करणे लागे पती. फार महत्त्वाचं वाक्य आहे की जर नवसाने जर पुरं होत असतील तर लग्नाची आणि या सगळ्या जंजाळाची काय गरज, असं तुकोबारायांना त्या सगळ्यातनं सुचवायचं आहे. अर्थात तुकोबाराय इथल्या अंधश्रद्धांवरतीही प्रहार करतात. तो कसा बघा. म्हणजे बघा, माझा एक मानलेला भाऊ खूप दिवसांनी माझ्या घरी आला आणि खूपच दिवसांनी घरी आला म्हटल्यावर मी त्याला म्हटलं, येईल का, खूप दिवसांनी आलास, चल आज जरा जंगी पार्टी करूया, मस्त जेवणाचा बेत करूया. तो म्हणाला, नाही नाही ताई, खूप घाई आहे मला, मी निघालो. अरे अच्छा ठीक आहे, राहू दे, जेवणाचं राहू दे, आपण छान नाश्ता करूया. नाही नाही ताई, खूपच घाई आहे, निघालो मी. अरे नाश्ता पण नाही, बरं चहा घेऊन जा ॲटलिस्ट. तर नाही ताई, निघतोच मी. अरे तू जेवण करत नाहीस, तू चहा घेत नाहीस, तू नाश्ता घेत नाहीस, मग आलास कशाला. तर त्याचं ताई हे पेढे द्यायला आलो. तो पेढे, कशाचे पेढे. तर तो मुलगा झाला ताई, मुलगा झाला. अरे किती छान, किती आनंदाची गोष्ट, छाती ठोकपणे सांग, मोठ्याने सांग. आता काय गिन्यान गेला सगळा, मुलगा झाला. तर त्याचे आपलं काय ताई, सगळी त्याची कृपा. कुणाची? बायको तुझी, लेकरू तुझं, आणि कृपा कुणाची. मी असा प्रश्न विचारल्यावर साहजिक तुम्हाला सुद्धा गमतीदार वाटत असेल. पण हे चित्र दर 1-2 दिवस, एक 5-6 घरानंतर हे चित्र आपल्याला बघायला मिळतो. आपण कधीतरी या गोष्टींचा विचार केला आहे का की खरंच या सगळ्या असा विचार करणाऱ्या लोकांची वैचारिक कुवत किंवा त्यांची मनशक्ती किती स्ट्रॉंग असेल किंवा नसेल. कारण प्रत्येक गोष्ट अशी दैववादावर ढकलून देऊन जी माणसं स्वतःच्या कर्तृत्वावरनं पळ काढतात, या माणसांना नेमकं काय म्हणावं बरं. म्हणजे त्यांच्या श्रद्धा असाव्यात की नसाव्यात हा प्रश्न अलहिदा, यावर आपण आता बोलूच नको या. परंतु अंधश्रद्धा कशा वाढीस लागतात माणसाच्या बघा. म्हणजे एक साधं गणित बरं काय. बरं, पूर्वीच्या काळी ना जेव्हा लग्न व्हायची तेव्हा ती लग्न होताना असा नवरा नवरी एकत्र समोरासमोर उभे राहायचे. म्हणजे नवरदेव असा चौरंगावर थोडासा जास्त उंचीवर असायचा, नवरी अशी पाटावर असणार, आणि सगळे पाहुणे त्यांच्या भोवताली कोंडाळं करून थांबायचे. आणि तो जो कोणी लग्न लावणारा जो पुरोहित आहे तो मोठमोठ्यानं ओरडायचा, नवरीचे मामा नवरीला घेऊन या, नवरीचे मामा नवरीला घेऊन या. हे चित्र आपण बघितले. आता काळ बदलला, आता सगळं मॉडर्न झालं बघा. माणसं विचाराने मॉडर्न झाली का, सगळं मॉडर्न झालं. आता ते नवरा नवरी असे समोरासमोर थांबत नाहीत, तर आता त्यांच्यासाठी एक मोठा स्टेज बनवला जातो. आता लग्नाच्या आधी असं पुरोहित ओरडत नाही, तर लग्न लागण्याच्या आधीच नवरा नवरी हातात हात घालून त्या लग्न मंडपाकडे येत असतात. एखादा कॅमेरामन दादा फोटोशूट करत असतो आणि सगळ्या कशा बायका मॉडर्न असतात. नवरीची आई असो, नवरीची सासू असो, म्हाताऱ्या कोताऱ्या मैत्रिणी सगळ्या अशा मॉडर्न असतात. मॅचिंग साडी, मॅचिंग ब्लाऊज, मॅचिंग टिकली, मॅचिंग पर्स, मॅचिंग बांगड्या, मॅचिंग गजरा, सगळं कसं मॅचिंग असतं. सगळं कसं हायफाय, हाय प्रोफाईल. शक्य तेवढं आम्ही किती पुढारलेले आहोत, आम्ही किती सुधारित आहोत, आम्ही किती स्टँडर्ड आणि मॉडर्न आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न चालू असतो. पण हा सगळा प्रयत्न चालू असतानाच एक गोष्ट सातत्याने घडत असते, ती म्हणजे त्या नवऱ्या मुलीच्या कानाशी एखादी बाई सतत गुणगुणत असते. अर्थात ती बाई पण मॉडर्न असते बरं का. म्हणजे तिची सुद्धा मॅचिंग साडी, मॅचिंग ब्लाऊज, मॅचिंग पर्स, मॅचिंग गजरा हे सगळं असतं, पण ती सतत गुणगुणत असते. आणि काय सांगत असते माहिती आहे, तिने सांगायला सुरुवात केलेली असते की पाहुणे बघायला आले तिथपासून सुरू असतो, पाटावर पाय उजवा टाक बरं का, पाय उजवा टाक. मुलगीचं लग्न जमतं आणि साखरपुड्याला लोक येतात, ती पुन्हा सांगते पाय उजवा टाक बरं का, उजवा पाय टाक. हळद लागायला सुरुवात होते, हळदीसाठी मुलगी पाटावर बसते, पुन्हा एकदा सांगितलं जातं पाय उजवा टाक बरं का, उजवा पाय टाक. लग्नाच्या बोहल्यावर सुद्धा मुलगी चढायला लागते तेव्हा पाय उजवा टाक बरं का,
लग्न लागतं, अक्षता पडतात, मुलगी गृहप्रवेशासाठी आत येते आणि ती गृहप्रवेश करणार म्हणतानाच पुन्हा कुणीतरी सांगतं, बाई ग माप ओलांडायचे ना, उजवा पाय उचल, उजवा पाय. आता तुम्ही विचार करा, सगळं हे मॉडर्न वातावरण आहे. या सगळ्या मॉडर्न आणि आधुनिक वातावरणात सगळ्यांची केशभूषा, वेशभूषा, कपडे, मोबाईल, एव्हरीथिंग, जेवणाच्या पद्धती सगळं मॉडर्न असतं. परंतु ती एक प्रथा मात्र ती चालत येते की उजवा पाय टाकायचा आहे. तुम्ही विचार करा, मुलीने पाय उजवा टाकला आणि सोयराच डावा निघाला, काय करता? उजवा पाय महत्त्वाचा का उजवा सोयरा महत्त्वाचा? सोचने वाली बात है. म्हणून तर म्हटलं की ह्या ज्या प्रथा आहेत ना, या काय पद्धतीनं तुम्हाला गुमराह करतात बघा. अशीच अजून एक प्रथा आहे. लग्न जुळवताना पत्रिका बघणं फार मस्त आहे लोकांचं. लग्नपत्रिका बघितली पाहिजे. वश्य, गण, वर्ग, राशी, हे सगळं, नाडी, मग मुलाची नाडी आद्य आणि मुलीची नाडी आद्य असेल तर म्हणे लग्न करू नये, कारण मग संतती सुख लाभत नाही. मग याची नाडी आद्य असेल तर तिची नाडी मध्य असली पाहिजे, याची नाडी मध्य असेल तर तिची नाडी अंत्य असली पाहिजे. गण सांगत असताना त्याच्यापेक्षा तिचा गण जो आहे तो कमी असला पाहिजे. वर्ग सांगताना त्याच्यापेक्षा तिचा वर्ग हा कमी असला पाहिजे. असं प्रत्येक वेळेला. आणि मग ते करून गुण जुळवायचे. तुम्हाला खरंच वाटतं की हे करणं गरजेचं आहे? असे जर गुण जुळवून, पत्रिका जुळवणं जर इतकं गरजेचं असेल तर मी 2 गोष्टी सांगेन की जेवढी काही तुम्हाला प्राचीन उदाहरणं आपल्यासमोर दिसतात ती वेगवेगळ्या मालिकांमधूनही आत्ता दाखवली जातात. जसं की रामायण, महाभारत आणि अनेक देवाधर्माच्या सिरियल. या सगळ्या सिरियल्स जेव्हा तुम्ही बघता तर त्यातली स्वयंवर पद्धत बघतात. आणि स्वयंवरामध्ये अमुक एक कर्तृत्व त्या मुलाने गाजवले की मुलगी त्याच्या गळ्यात माळ घालणार असं सांगितलं जातं. पत्रिका बघणे हा प्रकार नसतो बरं का. कर्तृत्व गाजवले पाहिजे. उदाहरणार्थ, जो कोणी या माशाच्या डाव्या डोळ्याचा लक्षभेद करेल त्यालाच मी माळ घालेल, अशा पद्धतीचा एक पण एखादी राजकुमारी करते. किंवा एखादी राजकुमारी सांगते की हे शिवधनुष्य जो कोणी पेलेल त्याला मी माळ घालेल, माझी पत्रिका जुळेल त्याला मी माळ घालेल, असे ती म्हणत नाही. कुठल्याही पौराणिक मालिकांमध्ये पत्रिका जुळल्यावर माळ घालेल हा शब्द येत नाही, तर त्याने अमुक एक कर्तृत्व दाखवले तर माळ घातली जाईल, वरमाला घातली जाईल असे सुचवले जाते. जर पौराणिक मालिकांमध्ये सुद्धा हेच दाखवले जाते तर मॉडर्न म्हणवणारे आम्हाला पुरोहित पत्रिकेची भीती का दाखवतात? बरं, या सगळ्या पत्रिका बघताना ज्यांना असं वाटतं की गण, वर्ग, वश्य, रास, या सगळ्या गोष्टी किंवा लग्नराशी, जन्मराशी, जन्मनाव या गोष्टी गरजेच्या आहेत, ते दुसऱ्या बाजूने विचार करतात का? की समजा तुम्ही पत्रिका जुळवली आहे, तुम्ही सगळ्या गोष्टी जुळवून आणल्या आहेत आणि 36च्या 36 गुण जुळत आहेत, परंतु तुम्ही मुलाची आरोग्य तपासणी झालेली आहे की नाही हेच चेक केलं नाही. मुलीची आरोग्य तपासणी शारीरिकदृष्ट्या मुलगा आणि मुलगी हे दोघेही अत्यंत निरोगी आणि सुदृढ आहेत. ही जी प्रधान अट आहे संसार करण्यासाठी, ही प्रधान अटच जर तुम्ही अजूनही चेक करत नसाल तर तुमची पत्रिका ही बघण्याला खरंच अर्थ असेल का? मग कुठल्या तरी काल्पनिक गण, राशी, वर्ग याची पत्रिका बघणे गरजेचे आहे की मुलाची, मुलीची आरोग्य पत्रिका आणि शिक्षण पत्रिका बघणे गरजेचे आहे? सोचना पडेगा. बघा जमते का याच्यावरती विचार करून. खूप साऱ्या अजून एक आपल्याकडे अंधश्रद्धा आहे. पहा काय अंधश्रद्धा आहे की मृतकाच्या नावाने घास काढून ठेवणे. म्हणजे घरातल्या कोणाचा तरी मृत्यू होतो आणि मृत्यू झाला की मग साधारणतः 10व्या दिवशी किंवा 14व्या दिवशी त्याच्या नावाने गोड जेवण केलं जातं आणि मग त्याच्या नावाने घास काढून ठेवला जातो. किंवा कधीही घरात काही गोडधोड केलं की मृतकाच्या नावाने एक घास काढून ठेवला जातो. हा घास खरंच मृत व्यक्ती खाते का? तुम्ही कोणी पाहिलंय का? तुम्हाला त्याची काही कल्पना आहे का? किंवा एखादी व्यक्ती मृत्यू पावते
आणि मृत्यू पावल्यानंतर त्या व्यक्तीच्या नावाच्या पाठीमागे काही शब्द लिहिले जातात, जसे की कैलासवासी, वैकुंठवासी, स्वर्गवासी. मग इकडे पैगंबरवासी आणि बुद्धवासी पण लिहिणारे सापडतात आपल्याला. हे मोठं गमतीदार आहे की जेव्हा ब्राह्मण किंवा मारवाड्याचा कोणी मरतो तेव्हा त्याच्या नावाच्या पाठीमागे स्वर्गवासी लिहिले जाते. तर त्याच वेळेला जर मराठा समाजातला जर कोणी गेला तर त्याच्या नावाच्या पाठीमागे कैलासवासी लिहिले जाते. आणि ओबीसीतला साळ्यामाळ्या कोळ्याचा जर कोणी गेला तर त्याच्या नावाच्या पाठीमागे वैकुंठवासी लिहिले जाते. शेड्यूल्ड कास्टमधला गेला इकडचा बौद्धातला वगैरे की बुद्धवासी झाला. आणि मुस्लिम असेल तर मग अर्थात ते लिहितात की नाही, पण इकडे उच्चारताना पैगंबरवासी सर्रास म्हटलं जातं. आता तुम्ही विचार करा की माणसं जिवंत असताना सुद्धा इथं वेगवेगळ्या वस्त्या आणि कॅटेगऱ्या केलेल्या आहेत. जिवंत असताना माणसं साळी गल्ली, माळी गल्ली, कुंभार गल्ली, तेली गल्ली आहे की नाही, मराठा आळी, ह्या सगळ्या वडार गल्ली, घिसाड गल्ली, ह्या सगळ्या गल्ल्या पाडल्या जातात. मुसलमान मोहल्ला, सगळ्या गल्ल्या पाडल्या जातात माणसं जिवंत असताना. माणसं मेल्यावर पण गल्ल्या असतील का? बरं, मेल्यानंतर ते कुठे जातात हे आपल्याला माहिती आहे का? मेल्यापाठी कधी कोणाचा निरोप आलाय का? म्हणजे एखाद्याने तरी असा कधी फोन करून सांगितलाय का की समजा आपल्या कोणी आजूबाजूचा कधी कोणी गेला तर त्याचा कधी फोन आलाय का, हॅलो अहो मी तुमचा शेजारी अमुक अमुक बोलतोय? नाही, आमच्याच घरी फोन केला असता, पण आमची ही ना फारच रडते हो. रडण्याच्या नादात कदाचित तिने मोबाईलच चार्जिंगला लावला नाही बघा, त्यामुळे मोबाईल बंदच आहे, त्यामुळे फोन काही करताच येत नाही, म्हणून तुमच्याकडे फोन केला. काही नाही हो, सकाळी मी मेलो ना, आता एकदम ओके आहे, उगाच घरातले काळजी करतील, इथे मी बराच आहे. हां, तसा मी नरकातच जाणार होतो, पण आपले नेते मोठे, हां मग आमदाराचं पत्र होतं, मजा काय का स्वर्गात आले. सगळं कसं एकदम छान आहे. इथे रंभा टकल्यावर तेल थापते, उर्वशी पंख्याने वारा घालते, खाली काय हो सगळी भेसळ भासळीची हातभट्टी रेशी. इथे कसा क्वालिटीचा सोमरस मिळतो. आलाय कुणाचा निरोप? केलाय कुणी फोन? मग कसं कळलं की कोण स्वर्गात गेलं आणि कोण नरकात गेलं? बरं, जो कोणी मरतोय तो प्रत्येकजण स्वर्गातच कसा काय जाऊ शकतो? सोचनेवाली बात आहे ना. आमच्या हे लक्षात आलं पाहिजे की आम्ही जिवंत असताना आम्हाला वेगवेगळ्या जाती धर्मांच्या वसाहतीत विभाजित केलं गेलं आणि मेल्याच्या नंतर सुद्धा ते विभाजन कायम राहण्याची इथे एक पक्की योजना ज्या लोकांनी करून ठेवली, त्या योजना सफल करायच्या की त्या योजनांना फुले, शाहू, आंबेडकरी, परिवर्तनवादी विचारांचे सुरुंग लावून त्या सगळ्या योजना ध्वस्त करायच्या हे आपण ठरवावं लागेल. मेलेल्या व्यक्तींचे फोटो जरूर घरात लावूया, परंतु त्यांच्या नावाच्या पाठीमागे कैलासवासी, वैकुंठवासी किंवा बुद्धवासी असे शब्द लावण्याच्या पेक्षा कालकथित, स्मृतिशेष की जे आठवणीतनं शिल्लक राहिलेले आहेत, कालकथित ज्यांनी एक काळ गाजवलेला आहे अशी व्यक्ती, असे शब्द आपल्याला लावता येतील का? थोडासा विचाराने आधुनिक होऊया, नुसतेच कपड्या लत्त्याने नाही, विचारांनी आधुनिक होऊया. याच पद्धतीने जे घास काढून ठेवणारे लोक आहेत, मला त्यांचं फार कौतुक वाटतं. म्हणजे मी एके ठिकाणी नोकरीच्या निमित्ताने राहत होते. माझे एक फार चांगले ओळखीचे गृहस्थ झाले होते. एकदा दोनदा त्यांच्या घरी जाण्याचा योग आला. त्यांची आई आजारी असायची सातत्याने आणि ते 3-4 भाऊ. ती आई सतत सांगायची की तुम्हाला काही खाऊ वाटतं का असं विचारलं तर ती म्हणायची मला ना थोडंसं मटण खावं असं वाटतंय. आणि ह्या 3-4 भावांच्या बायकांची भांडणं, मटण तू आणायचे का मटण मी आणायचे. तिने जर कधी म्हटलं की मला भजी खावीशी वाटत आहेत, तर काल आम्ही जेवायला दिलं होतं, मग आता धाकट्याने दिलं जेवायला, तर मग थोरल्याने जेवायला द्यायला काय अडचण झालं. अशा पद्धतीची त्यांची वादावादी चालायची. हे 4-6 महिने सगळं चाललं. 4-6 महिन्यानंतर म्हातारी गेली, आई वारली आणि त्याच्यानंतर त्या आईचा 3रा दिवस उजाडला. 3ऱ्या दिवशी मात्र या 4ही पोरांनी हे ताटं भरून ठेवली होते. तिथे ताटामध्ये काय एक पदार्थ नाही. त्याच्यामध्ये गुलाबजाम ठेवले होते, भजी ठेवली होती, पुरी ठेवली होती, मसाले भात ठेवला होता, जिलेबी ठेवली होती, त्याच्यात नाना प्रकार ठेवले होते. हे कमी की काय म्हणून त्याच्यामध्ये पानाचा विडाही ठेवला होता, 2 बिड्यासुद्धा ठेवल्या होत्या. मला कमाल वाटली.
जिवंत असताना जर यातला एखादाही पदार्थ त्या म्हातारीला खाऊ घातला असता तर किती बरं झालं असतं. माणसं जिवंत असताना त्यांची काळजी घेणं, माणसं जिवंत असताना त्यांना जपणं हे जास्त गरजेचं आहे, नाही का. मेल्यापाठी तो कुठे बघायला आलाय की तुम्ही त्याला किती चांगले चांगले पदार्थ त्याच्यासाठी खायला ठेवलेत की नाही ठेवलेत. नाहीतरी आपल्याकडे म्हण आहे ना, जितेपणी नाही सोमधोम आणि मसनी मारी बोम. माणसं जिवंत असताना आपण त्यांना आधार देत नाही, जिवंत असताना तुम्ही कसे आहात हे विचारलं जात नाही, आणि मेल्यानंतर मात्र मृतकाला खांदा देणे पवित्र काम आहे, पुण्याचे काम आहे असे म्हणून खांदा द्यायला लागता. जो खांदा व्यक्ती मेल्यानंतर देण्यासाठी धडपड चालते, चढावड चालते, तो खांदा किंवा तो आधार, विश्वासाचा खांदा ती व्यक्ती जिवंत असताना दिला तर ये सोचना पडेगा. थोडंसं जरा वेगळ्या पद्धतीने आम्हाला विचार करावा लागेल. अशा ज्या काही अनेक गोष्टी केल्या जातात, ज्या अनेक बाबी सांगितल्या जातात, त्यात अजून एक म्हणजे काय म्हणता येईल की मुहूर्त बघणे आणि वास्तू शांत करणे हा एक आपल्याकडे प्रकार आहे. खूप लोक फार कष्ट करून घर घेतात, अगदी किडूक मिडूक सगळं मोडून कुठून कठून कसे उसणे पासणे करून आणि कर्ज काढून पैसे जमवतात, जमवाजमव करून घर घेतात, फार कष्टाने त्याचे हफ्ते फेडण्यासाठीची तारेवरची कसरत करतात. परंतु त्या घरात राहायला कधी जायचे याचा मुहूर्त मात्र ते पुरोहिताकडून काढून घेतात. पुरोहितावरून एक गोष्ट आठवली. नाशिकचे आमचे एक मित्र आहेत, चांगले ते ऋग्वेदी आहेत, आणि ऋग्वेदी असणारे त्यांना मी एकदा सहज म्हणून शुभेच्छा द्यायला गेले. ते त्यांना फोन केला आणि म्हटलं, अहो तुम्हाला कृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा. आणि एकदम चमकून, अरे आज कृष्ण जन्माष्टमी आहे का. आता काही लोक मी हे म्हणताना म्हणतील, ताई तुम्ही शुभेच्छा देता का. हो, दिल्या पाहिजेत. त्याचं कारण असं की आपण इफ इंडिया इज अ सेक्युलर स्टेट आणि सगळ्या जाती धर्माचे लोक एकत्र राहत असतील, आणि जर आपल्याला कोणी आपल्या धर्माचा आदर करावा असं वाटत असेल तर आपण सुद्धा त्यांच्या धर्माचा आदर केला पाहिजे. सो आपण सगळ्याच जाती धर्मांचे सण उत्सव या सगळ्यांचा आदर सन्मान करणं ही आपली जबाबदारी आहे. त्या आमच्या ऋग्वेदी ब्राह्मण असणाऱ्या मित्राला जेव्हा मी म्हटलं की अहो तुम्हाला कृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा, तर तो एकदम चमकून, अरे आज कृष्ण जन्माष्टमी आहे का. तर मी म्हटलं का. तर नाही मला असं वाटलं की ती उद्या असेल. म्हटलं असं का. तर त्याने गमतीदार किस्सा सांगितला. त्याने काय सांगितलं, तो असं म्हणतो की ताई आमच्याकडे काय होतं की माझे वडील पौरोहित्य करायचे, तर त्याच्यामुळे वडील प्रत्येक वेळेला जेव्हा काही मंगलप्रसंग असेल तर ते पूजा करायला इतरांच्या घरी असायची, मग घरची पूजा तशीच राहायची. त्याच्यामुळे मग आमच्याकडची पूजा ही एक दिवस लेट व्हायची. मग आमच्याकडे लक्ष्मीपूजन असेल तरी ते एक दिवस लेट होईल. कुठलीही घरातली पूजा, बाकी सगळ्या लोकांच्या घरातली ती वेळेत असेल, पण आमच्याकडे एक दिवस लेट असेल, कारण त्या काळात पौरोहित्य म्हणून इतर ठिकाणी वडील पूजा करायला जाणार आहेत आणि त्यातनं ते दानदक्षिणा आणणार आहे. तुम्ही विचार करा, तुम्ही मुहूर्त काढणारे लोक जे मुहूर्त काढून देणार आहेत त्यांच्या घरात एक दिवस लेट पूजा होते असं ते सांगतायत. आपल्या घरात मात्र आपल्याला अगदी त्याच दिवशी तंतोतंत मुहूर्त पाहिजे असतो आणि वास्तुशांतसुद्धा करून घ्यायची असते. आपण कधीतरी याचा विचार केला आहे का की छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रचंड मोठी कर्तबगारी गाजवली. छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक गडकिल्ले जिंकले. हे अनेक गडकिल्ले जिंकणारे शिवाजी महाराज यांनी एका तरी गडकिल्ल्याची वास्तुशांती केली का. एखाद्या तरी गडकिल्ल्यावर चढाई करण्यासाठी मुहूर्त बघितला का. मुहूर्त बघणं किंवा वास्तुशांत करणं हे कुणासाठी. ही दुबळ्या मनाची लक्षणं आहेत असं नाही का वाटत आपल्याला. ज्यांची मनं कणखर आहेत आणि ज्यांना स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास आहे ती माणसं या सगळ्या भानगडीत पडत असतील का. आम्ही ज्या कर्मकांडांमध्ये अडकतो किंवा आम्हाला ज्या कर्मकांडांमध्ये अडकण्यासाठी भाग पाडलं जातं, मुळात ज्यांनी भाग पाडलं ते हे सगळे कर्मकांड करतात का. कारण आमच्या प्रत्येकाच्या घरात सत्यनारायणाच्या पूजेचं फॅड ज्यांनी सांगितलं ते स्वतः सत्यनारायणाची पूजा त्यांच्या घरात कधी घालतात का. सोचो तर सही. ह्या ज्या सगळ्या अंधश्रद्धा आहेत ना,
या सगळ्या कुठून या श्रद्धा म्हणता म्हणता त्याच्या अंधश्रद्धा कधी झाल्या आणि आमच्याकडे अशी पद्धत आहे असं म्हणता म्हणता त्याची अनिवार्य प्रथा परंपरा कधी झाली हे सुद्धा आपल्याला कळलं नाही. एक अजून एक गोष्ट आहे, अंगात येणे. आपण नवरात्रीला आणि इतर वेळेला खूप अशा अंगात येणाऱ्या बायका बघतो. पण अंगात येणाऱ्या बायकांच्याबद्दल तुम्ही कधी जर बारकाईने ऑब्झर्व केलं असेल तर तुमच्या असं लक्षात येईल की अंगात येणारी बाई ही कधीच तुम्हाला तथाकथित जे काही आपण ज्याला सवर्ण आणि उच्चभ्रू वर्गातल्या ज्यांना म्हणू आपण, अशा स्त्रिया कधी अंगात येणाऱ्या दिसतात का? आपल्याला एकही म्हणजे अंगात येणे किंवा देवी अंगात येणे, देव अंगात येणे ही जर आपण असं गृहीत धरलं की सर्रासपणे एक धर्मप्रथा आहे, तर कधीतरी मारवाड्याची बाई किंवा ब्राह्मण बाई, जैन बाई यांच्या कधी अंगात येताना पाहिले आपण? त्यांच्या अंगात कधीच येत नाही. बरं ते सोडा. ब्राह्मण स्त्री मांसाहार करत नाही. ब्राह्मण स्त्री स्वच्छतेचे सगळे नियम पाळते. ब्राह्मण स्त्रीची भाषा अत्यंत शुद्ध असते. ब्राह्मण स्त्री अत्यंत शास्त्रोक्त पूजा करू शकते. तिच्या अंगात देवी संचारत नाही. म्हणजे जी शास्त्रोक्त पूजा करते, जी सगळे स्वच्छतेचे नियम पाळते, जी मांसाहार करत नाहीये, जिला शास्त्र, पुराण, वेद, श्रुती, स्मृती, उपनिषद हे सगळं कळतं, जिच्या घरात अथर्वशीर्ष जवळपास सगळ्यांना मुखोद्गत आहे की नाही? त्वमेव प्रत्यक्षम तत्वमसी त्वमेव केवलम कर्तासी त्वमेव केवलम हर्तासी त्वम साक्षात आत्मासी नित्यम ऋतम वच्मी सत्यम वच्मी, है की नाही? हे ज्यांच्या घरात सगळं पाठ आहे त्यांच्या घरामध्ये देवी अंगात चुकूनही येत नाही. आणि बहुजन वर्गातली स्त्री जी मांसाहार करते, भाषा शुद्धतेचे नियम जिला जास्त काही माहिती नाही आहेत, भांडणं सुरू झाली आणि जर शिवीगाळ जर तिने सुरू केली तर कानातनं रक्त येईल इतक्या साहित्यिक शिव्या तिच्याकडे उपलब्ध आहेत. घरात पोरगा दारू पितोय, नवरा दारू पितोय किंवा अजून काही बारा भानगडी आहेत, तिच्या अंगात देव येतो. हे कोडं काय आहे? आपण कधी असा विचार केला आहे का की जिच्या कोणाच्या अंगात येतं, ज्या कुठल्या बाईच्या अंगात येतं, काही लोक म्हणतात की अरे तुम्ही याच्यावरती टीका. मी टीका करत नाही आहे. मी फक्त एक सरळ साध्या काय म्हणता येईल त्याला, एक सामान्य बुद्ध्यांक वापरून विचार करायला भाग पडावं तुम्ही म्हणून फक्त काही प्रश्न निर्माण करते. कधी कधी असं साधा विचार करा. ज्या कुठल्या बाईच्या अंगात येतं, जिच्या अंगात येतं, तिची 5-50 एकर बागायती शेती असते का? जिच्या कोणाच्या अंगात येतं तिचा नवरा कलेक्टर किंवा मंत्री आहे का? जिच्या अंगात येतं तिचा पोरगा कुठे फॉरेनला शिकायला वगैरे गेलाय का? जिच्या अंगात येतं तिच्या अंगावर काही 5-50 तोळे सोनं बिनं घातलेलं आहे का? तर असं काहीच नाही. उलट जिच्या अंगात येतं तिचं घर कुठेतरी आपल्याला झोपडपट्टीत किंवा कुठेतरी एक अत्यंत गरीब बकाल वस्तीमध्ये घर आहे असं जाणवतं. जिच्या अंगात येतं त्यांचे जर एकूण जगण्याची जर पद्धत बघितली तर घरात व्यसनी माणसं सापडतात. मग ज्यांना स्वतःच्या कुटुंबाचं, स्वतःच्या घरातलं कोडं सोडवता आलं नाही ते तुमचं कोडं काय कपाळ सोडवणार आहे? तोय सोचू जरा, तो सोचू. बऱ्याच बायका म्हणतात की हा उपवास केल्याने हे फरक पडेल, तो उपवास केल्याने तो फरक पडेल. असं खरंच असतं? असं केल्याने होतं? म्हणजे अदानी, अंबानी, टाटा, बिर्ला हे लक्ष्मी प्रसन्न करून घेण्यासाठी खरंच रेडे कापत असतील का? किंवा ते त्यांच्या घरामध्ये असे फोटो लक्ष्मी पडणारे, पैसे पडणारे वगैरे फोटो बिटो लावून दिवस रात्र त्याच्या पूजा अर्चा करत बसत असतील की ते कष्ट करण्यासाठी घराबाहेर पडत असतील? सोचने वाली बात है. आपल्याला कर्मकांडांमध्ये अडकवून ठेवणारी ही माणसं आहेत तरी कोण? जी माणसं आपल्याला सांगतात की डोळ्याला पाणी लावा. पूर्ण आंघोळ आपण करून पूजेला बसलो तरी पूजेला बसल्यानंतर तो सांगतोय की डोळ्याला पाणी लावा. हे डोळ्याला पाणी लावणं म्हणजे काय हे आपण कधी विचारलंय कोणाला? हे असंच का करायचं या प्रश्नाचं उत्तर आपल्याला कधी कोणी दिलंय का? जी लोक आपल्याला सांगतात की
देवपूजा झाली आणि आरती झाली की त्यानंतर स्वतःभोवती एक प्रदक्षिणा घालायची. पुरोहित घालतो म्हणून त्याचं बघून मोठी माणसं घालतात, मोठ्या माणसांचं बघून छोटी मुलं घालतात. पण ती प्रदक्षिणा नेमकी कशासाठी घालायची या प्रश्नाचं उत्तर आपल्याला कधी मिळालेलं असतं का? अनेक प्रश्न आहेत, अनेक 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 प्रश्न आहेत. जसे की आपल्याकडे मी एका अंत्यविधीमध्ये सामील झाले आणि अंत्यविधीमध्ये चालताना कुणीतरी एकाने एक दगड उचलला आणि बाजूला टाकला. तर त्याच्या मागच्याने पण खाली वाकला, दगड उचलला, बाजूला टाकला. तिसरा पण आला, त्याने दगड उचलला, टाकला. करता करता प्रत्येक जण, आता माझ्या समोरचे सगळेजण, मग मला एक जण म्हटलं मी दगड उचलून न टाकता पुढे निघायला लागल्यावर अरे खाली दगड उचलून टाका. म्हटलं का टाकायचा? मला काही माहीत नाही बाबा, समोरच्याने टाकला. समोरच्याला विचारलं का टाकलास? तो म्हणत माझ्या समोरच्याने टाकला. त्याला विचारलं का टाकलास? माझ्या समोरच्याने. असं प्रत्येक जण. मग ज्याने पहिल्यांदा दगड टाकला त्याला विचारलं की अरे तू तो खाली वाकून जो दगड उचलून टाकला तो कशासाठी? तर तो सांगत होता काही नाही, चालताना रस्त्यात दगड होता, आपण सगळे असेच चाललो असतो गर्दी, तर ठेच लागून कुणी पडेल म्हणून मी दगड उचलला. आणि मागच्यांनी मात्र कुठलंही कारण न समजून घेता की दगड उचललाय म्हणजे काहीतरी असेलच असं समजून असलेले दगड शोधत शोधत उचलून टाकायला सुरुवात केली. कारण माहिती असलं पाहिजे. कारणाशिवाय कुठलीच गोष्ट घडत नाही. कार्यकारण भाव समजला पाहिजे. हेच तर तथागत सांगतात. काय फरक आहे तथागत आणि इतरांच्या विचारांमध्ये? की तथागत सरळ सरळ सांगताहेत, मी तुम्हाला सांगतोय म्हणून स्वीकारू नका. तुम्ही कुठेतरी वाचलंय म्हणूनही स्वीकारू नका. तुम्हाला कोणीतरी सांगितलंय आणि ती प्रथा आहे म्हणून स्वीकारू नका. तुम्ही कुणाचं तरी पाहून आलात म्हणून करताय म्हणूनही ते स्वीकारू नका. कुठेतरी लिहून ठेवलंय आणि तुमच्या वाचनात आलंय म्हणूनही तुम्ही ते स्वीकारू नका. तथागत सांगतात त्या त्या गोष्टीचा अनुभव तुम्ही घ्या आणि मग ती गोष्ट स्वीकारा. अनुभवाने ती गोष्ट तुम्हाला कळली पाहिजे. यालाच प्रतीत संयुत्पत्ती वाद असं म्हटलं जातं. कार्यकारणभाव, प्रत्येक गोष्टीला कारण आहे, कारणाशिवाय काहीच घडत नाही. आणि जे कारणाशिवाय काहीतरी घडेल याचा प्रयत्न करत राहतात किंवा तसा विचार करतात, मग तिथून अंधश्रद्धेला सुरुवात होते. अंधश्रद्धा कधी सुरू होते? की कारणाशिवाय कारणमीमांसा न करता, अमुक एक गोष्ट का घडते याची कारणमीमांसा न करता जेव्हा व्यक्ती त्या घटना करायला लागतात तेव्हा तिथे अंधश्रद्धा जन्म घेते. मंडळी, आजच्या दिवशी इतकंच. तुर्तास मला फक्त आणि फक्त मी हे वारंवार जेव्हा सांगत राहते तेव्हा माझी अपेक्षा एवढीच असते की मी हे का मांडते, तर ते मांडण्याच्या पाठीमागचा उद्देश इतकाच असतो की तुकोबाराय असं म्हणतात, जे जे आपणासी ठावे ते ते इतरांना सांगावे, शहाणे करून सोडावे सकल जन. आणि का शहाणे करून सोडावे? तर पुन्हा तुकोबाराय सांगतात, बुडती हे जन न देखवे डोळा म्हणून कळवळा येत असे. की हे जग बुडत चाललंय, हे बघवत नाहीये. हे सगळे कर्मकांड, नवस, बकरे, काय अंगारे, धुपारे, भोंदूबाबा या सगळ्यांनी इथल्या सगळ्या जनमानसाला जखडून टाकलेलं आहे. त्या जनमानसाला या सगळ्या अंधश्रद्धा, हे सगळे भोंदूबाबा, हे अंगारे, दुपारे यातनं ते बाहेर निघाले पाहिजेत यासाठीचा म्हणून हा एक छोटासा प्रयत्न होता. तुर्तास थांबते, रजा घेते. तुम्हाला जर असे अजून काही नवीन काही माहिती हवी असेल तर नक्की हे चॅनल सबस्क्राईब करून ऐकत राहा. भेटत राहूया, बोलत राहूया. तुर्तास जय ज्योती, जय भीम, जय शाहू, जय जिजाऊ.